आजचं जे धम्मपद आहे ते 111. त्याला आपण सहस्रवग्ग म्हणतो. सहस्रवग्ग या पाठामध्ये घेतलेला आहे. तर ते याप्रमाणे योच्च वससतं जीवे दुप्पानो असमहितो एकहं जीवतं सेयो पन्यावन्तस्य जायिनो. पन्यावन्तस्य जायिनो. तर मराठीमध्ये 100 वर्ष अविद्येत जगण्यापेक्षा 100 वर्ष एखादा व्यक्ती दुर्गुणामध्ये जगतो. ईट, ड्रिंक अँड स्लीप त्या पद्धतीने. married, getting children, and like that. The ignorant person who has no control म्हणजे ज्याला इंद्रियावर काहीच कंट्रोल नाही. परंतु एक व्यक्ती म्हणजे जर तोच व्यक्ती समजा एक दिवस फक्त ध्यान आणि प्रज्ञेमध्ये जर जगलं तर ते त्या 100 वर्षापेक्षा उत्कृष्ट. हे या म्हणीचा अर्थ आहे. हिंदीमध्ये सांगण्याचा अर्थ हिंदीमध्ये है कि एक अज्ञानी व्यक्ति के जीवन में 100 साल से बेहतर उसका अपनी इंद्रियों पर कोई नियंत्रण नहीं है। यानी और एक बुद्धिमानी व्यक्ति के जीवन में एक दिन है जो शांति और अंतर्दृष्टि का विकास अभ्यास करता है। यानी कि जो प्रज्ञा प्रज्ञा कहते हैं शांति में, प्रज्ञा और ध्यान का जो विकास करता है, एक दिन अगर वो करता है तो वो 100 साल से बेटर है। 100 साल बिना ध्यान और बिना प्रज्ञा के जीने से 100 साल अज्ञान में जीने से बेहतर है। ये है उसका अर्थ है। ठीक है? तो इसकी स्टोरी है जो बनते हैं उनका नाम कौंडन्य था। तो कौंडन्य कौन से महाकौंडन्य सॉरी मराठीत सांगतो आय एम सॉरी. तर ही जी स्टोरी आहे ही अ, कौंडन्य बनतेवर आहे. त्यांचं नाव कौंडन्य पण महाकौंडन्य नाही जे आपल्याला माहिती आहे. त्याला आपण अन्य कौंडन्य म्हणतो. ते नाही दुसरे बरेच सिमिलर नावं राहायचे त्यावेळेस. एक तिस्सं हे खूप फेमस म्हणजे तिस्सं हे नाव बऱ्याच जणांचं होतं. तसंच कौंडिन्य पण होतं. परंतु हे महाकौंडिन्य नव्हतं. यांना खानू कौंडिन्य म्हणायचे. खानू कौंडिन्य. तर ही जी वरची गाथा आहे ही भगवान बुद्धांनी जेतवन विहारामध्ये असताना खानू खानू कौंडिन्यासाठी म्हटली होती. तर खानू कौंडिन्य हे भगवान बुद्धांपासून म्हणजे ध्यानाचा विषय घेऊन जंगलामध्ये चालल्या जातात. नंतर टेक्स्टमध्ये पिरियड नाही दिलेला आहे किती किती वर्ष ध्यान करतात. परंतु ते त्यांना अनंत पद प्राप्त होऊन जातं. म्हणजे ते अनंत होतात आणि मग ते विचार करतात की मला जाऊन भगवान बुद्धाला भेटून सांगायचं आहे. असं असं झालं. परंतु ते ट्रॅव्हल करत असतात. ट्रॅव्हल करताना ते थकतात आणि एका पहाडाजवळ येतात. आणि एका दगडावर बसून जातात. बसल्यानंतर ध्यानामध्येच जातात. मोस्टली जे चौथापन्नापासून समोरचे असतात ते जास्तीत जास्त निरोध समापत्ती किंवा फल समापत्तीमध्ये जात असतात. तर मे बी
तिथं टेम्पररी सेसेशन ऑफ मेंटॅलिटी आणि मेंटॅलिटी होऊन जातं. आणि मानसिकता पूर्णपणे स्तब्ध होऊन जाते. काही जण हे जे समापत्तीचं ध्यान असतं, पदसमापत्ती किंवा निरोध समापत्तीच्या ह्याच्यात 1 दिवस किंवा 1 तास किंवा मे बी 7 दिवसापर्यंत एंटर करत असतात. त्यावेळेस त्यांच्यासाठी टाईम थांबलेला असतो. तिथं त्यांना टाईम समजत नाही. मोस्टली आता जे ध्यानामध्ये त्यांच्यासाठी ती अवस्था चालू झालेली असते. वेळ नसतो समजत. बॉडी समजते. कारण की अजूनही तुम्ही ते ज्यावेळेस आपण फलसमापत्ती करत आहोत, त्यावेळेस कंप्लीट सेशन होत असतं. अजून कंप्लीट सेशन नाही ज्यांना ज्ञान आहे. ओके. अजूनही अ, ते त्याला आपण 4 धातूंचा जो अ, 4 धातूचं जे मराठीमध्ये शब्द नाही सापडत आहे मला. हो. तर 4 धातूंचं त्यांना अवलोकन नाही म्हणता येणार. त्यांना अंडरस्टँडिंग किंवा थोडीशी समज राहतेच त्यामध्ये. ओके, तो विषय नाही आपला. ते इतकं महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं हे आहे की ते निरोध समापत्तीमध्ये जातात. म्हणजे निरोध और स्पंद और ज्ञान. हं. तर ते एका झाडाच्या जवळ बसलेले असतात. झाडापासून थोडंसं दूर अंधार पडतो आणि तिथं मग त्याच ठिकाणापासून थोडंसं अंतरावर दरोडेखोर येतात. त्यांनी बाजूचंच गाव एक लुटलेलं असतं. लुटलेलं असतं आणि मर्डर, लुटणे आणि रेप या पद्धतीचं ते काम करायचे त्यावेळेस. तर 500 असतात काउंटिंगमध्ये. तर तर भंते बसलेले असतात. अटेनमेंटमध्ये या विश्लेषण अटेनमेंटमध्ये बसलेले असतात. ते येतात आणि अंधार झाल्यामुळं ते भंतेच्या शरीराला म्हणजे भंते कौंडिण्याच्या शरीराला एक लाकडाचा जे तुटलेलं लाकूड म्हणू किंवा त्या पद्धतीने समजून घेतात आणि तिथं आपले ज्या बॅग्स असतात, जे चोरून आणलेलं सामान आहे सगळं, ते तिथं ठेवायला सुरुवात करतात. जे हेड हेड असतो त्या दरोडेखोरांचा तो भंतेच्या मानेलाच हे लावून देतो. अंधार असल्यामुळे त्याला वाटतं, की बहुतेक फक्त झाडाचा ओंडका किंवा झाडाचा तुटलेली फांदी आहे. या पद्धतीनं मग तिथं ठेवल्यामुळं बाकीचे जे असतात, बाकीचे जे दरोडेखोर असतात, ते पण त्यांच्या बॅग्स तिथंच आजूबाजूला ठेवतात आणि आराम करतात. त्यानंतर पण ते उठतात, फुल नाईट ते मेडिटेशन करून सकाळी उठल्यानंतर त्याला समजतं, की कोणीतरी त्यांच्या आजूबाजूला खूप साऱ्या बॅग्स आणि चोरीचं सामान ठेवलंय. तर ते बघायला जातात, तर तिथं ते 500 जे दरोडेखोर असतात, ते असतात आणि ते जातात आणि म्हणतात, की "घाबरू नका, मी भिक्खू आहे, मी काही तुम्ही हे जे केलेलं आहे, याच्यामुळं मी तुम्हाला काही कर्स वगैरे करणार नाही, शाप वगैरे देणार नाही." तर तर तो जो मेन दरोडेखोर म्हणजे मेन लीडर असतो, तो खूप मूव्हड होऊन जातो. मूव्हड म्हटल्यापेक्षा इम्प्रेस होऊन जातो पण त्यांच्या शब्दांनी. ताजी ते अनंत आहेत आणि त्यांना खूप अचंबा वाटतो, की इतक्या सगळ्या बॅगेजचं वजन त्यांनी कसं सहन केलं आणि इतक्या वेळ कंटिन्युअसली ते ध्यानामध्ये व्यवस्थित बसले. तर ते मूव्हड होतो, खूप इम्प्रेस होतो आणि मग तो विचार करतो, की मी हे सगळं सोडणार आहे आणि मलाही भिक्खू बनायचंय. तर तो सगळ्यांना सांगतो, की
आपण लोकांना जे आहे, लोकांवर प्रेशर, दबाव टाकून आपलं एक प्रकारची प्रगती घेतात. प्रगती नाही पण अधोगतीच्या मार्गावर आपलं नाव मोठं होत आहे. आणि एकीकडं ते बंदे न पाहतात, की एका ओळीनं आपण सगळे इथं स्तब्ध झालो त्यांच्या ऐकून. तर ते सगळे लीडर होत आहे भिक्खू, तर सगळेच्या सगळे भिक्खू होतात. देन ही न्यूज जी आहे, ही बातमी भगवान बुद्धापर्यंत जाते. ज्यावेळेस कौंडिन्य हे भेटायला जातात भगवान बुद्धांना, तर भगवान बुद्ध विचारतात, की हे ट्रू आहे का, की ते 500 दरोडेखोर होते ते 500 भिक्खू बनले? तर ते येस म्हणतात, हो. तर तिथं मग भगवान बुद्ध एक प्रवचन देतात. तिथं सांगतात, की ही गाथा म्हणतात, की उच्च वसंतम जीवे दुःखानु असंवितो एकहम जीवतम सेय पन्यावंतस्य. नाइस वन, पन्यावंतस्य चाइनो चाय भिक्खू चाय चाइनो. ट्रँक्वेलिटी म्हणजे हॅपीनेस ऑफ द बॉडी अँड हॅपीनेस ऑफ द माइंड. चाय चाइनो. एकदा भिक्खूंना त्रास होतो ध्यानामध्ये, तर हे शब्द वापरतात भगवान बुद्ध, की येतात पण ते भगवान बुद्धांना म्हणतात, की पेन पेन ऑल ओव्हर पेन, त्रास होते त्रास. त्यांनी भगवान बुद्ध चाय भिक्खू, व्हेरी अराउजिंग लाईक अ लॉयन रोअर्स, सिंहनाद सिंहाची जशी तरकारी असते त्या टाईप. ओके. तर चाय भिक्खू म्हणतात, बी हॅपी. तुम्ही तिथपर्यंत जा, त्या टाईप भगवान बुद्ध उपदेश देत असतात. तर हे सगळे मग भगवान बुद्ध तिथं ही गाथा म्हणतात, योच वसंतम जीवे better than 100 years in the life an ignorant person. तर हू इज इग्नोरंट पर्सन? कोण आहे ज्याला ज्याला आपण म्हणतो की हा व्यक्ती अविद्येत आहे? तर तो कोण? त्याला चार आर्य सत्य माहित नाही. चार जो धम्मानुसार वागत नाहीये. म्हणजे तुम्ही ज्यावेळेसही आपण बोलतो किंवा शारीरिक कृती करतो किंवा मानसिकरित्या विचार करतो, तर याच्यामध्ये जर भगवान बुद्धांनी सांगितलेल्या शिकवणीचा टच असेल, फक्त टच म्हणतो मी, हं. ते जास्त हे नाही करतो. फक्त टच असेल, तर तो व्यक्ती सदैव माइंडफुल. म्हणजे बोलताना नाही. परंतु त्या व्यतिरिक्त आपण सपोज फक्त धम्मचर्चेमध्ये गुंतून राहणं, त्यावेळेस व्हायचं. भगवान बुद्धाच्या काळामध्ये त्यावेळेस लोकं 95% फक्त धम्मावर टॉक करायचे. एकामेकांसोबत भेटले तर, ओके, आज भगवान बुद्धांनी हे सांगितलं, मला हे बनते भेटले, मला सारीपुत्त भेटले, मला महामंगलान भेटले, मला म्हणते आनंदाने हे शिकवलं. ते त्या टाइम मोस्टली भिक्खू आर अराउंड, ऑल, नियरली ऑल. ते नियरली अराउंड, नॉट नियरली ऑल आर अराउंड. ते जिकडे जायचे तिकडे धम्म एकदम फ्लरिश होऊन जायचं. जसं एखादी चांगली जमीन आहे आणि टर्मेटाइज बी सीड्स आहेत. तर बी तुम्ही त्या जमिनीवर फेकून देसाल. चांगलं बी आणि चांगली जमीन आणि वरतून पाणी, राइट? तर ते बी उगवायला जास्त वेळ नाही लागत. इझिली फर्टिलाइज होऊन जातं, इझिली ग्रो होतं. सेम वे त्या काळामध्ये वातावरण होतं. त्यानंतर बिया म्हणजेच मनुष्य जे एकदम चांगले होते.
म्हणजे हेल्दी सीड्स होते. आणि वातावरण म्हणजेच की त्यावेळेस भगवान बुद्ध होते, अनंत होते. त्यामुळं इझिली म्हणजे नॉर्मल ट्रूथ जे आहे, बघा ही लाईन जी आहे एकदम सोपी आहे. एकदम एकदम साधी सरळ आहे की "योचवसं जीवे हे दुःखान असंहितो एकहं जीवितं सेयो पुण्यवन्तस्य जाहीम." आणि 100 वर्ष अविद्येत जगल्यापेक्षा एक दिवस फक्त ध्यानामध्ये आणि प्रज्ञेनं जगलं तर त्या 100 वर्षापेक्षाही एक दिवसाचं जगणे जे आहे ते अतिउत्तम आहे, अतिपुण्यवान आहे. पण हे वाक्य म्हटल्यावर आज आपण का कोणत्याही अ, कोणत्याही निर्वाणाच्या पदाला नाही पोहोचू शकत? कारण की आपलं जे मन आहे ते क्लाउडी आहे दुर्गुणांनी. आता वर बघा जसं आकाशामध्ये जे ढग आहेत, काळे ढग पसरलेले असतील. ओके. आय डोंट नो एव्हरीवेअर या मध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून एक कुठं पांढरे ढग असतील. परंतु आपलंही मन त्या दुर्गुणांनी ढगासारखं माखलेलं आहे. त्यामुळं सत्य समोर आल्यावरही आपल्याला लवकर रिअलाईज होत नाही. परंतु त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस इझिली होऊन जायचं. ते त्यावेळेस भगवान बुद्ध होते. परंतु धम्म तर सेम होता. जे मी बोलत आहे, जे मी सांगत आहे, ते ते त्याच वेळेस होतं. परंतु कंडिशन वेगळ्या होत्या. हं. आजही आपण काही शिकवलं तर फर्स्ट डाउट घेतला जातो. प्रॅक्टिस नाही केल्या जात. म्हणजे जर आज आपण सांगितलं, की हे असं असतं, हे असं आहे. तर फर्स्ट डाउट घेतला जातो. हे असं नाही, हे असं नाही, हे असं आहे. यांनी असं शिकवलं, हे तसं तिथलं नाही, तिथलं नाही. 100 ऑफ डाउट्स त्याच्या समोर टाकल्या जातात ट्रुथच्या. आणि मग ब्लेम केलं जातं, की ही प्रॅक्टिस अशी, ही प्रॅक्टिस तशी. पण ट्रुथ समोर आल्यानंतर आपण क्विकली बदलू शकत नाही. क्विकली बदलणारे जे लोक असतात ते असतं उद्घटित 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 जे असतात ते इफ द ट्रूथ कम्स इंटू देअर लाईफ, ते टेस्ट इट अँड चेंज. म्हणजे ते सत्य जवळ आल्यानंतर लवकरात लवकर स्वतःला बदलून घेतात सत्याच्या अनुसार. आज तसं नाहीये. आज सत्य समोर आल्यानंतर त्याच्यावर डाऊट घेतल्या जातात. कारण की पदपरम आणि ज्ञेय प्रकारचे लोक सध्या आहेत. खूप स्टडी करतात. स्टडी, 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 स्टडी. आणि मग डाऊट घेऊन घेतात. इगोमुळे तो डाऊट खूप स्ट्रॉंग होऊन जातो. ओके. मग जर कोणी काही सांगितलं, ओके, दे पुट देअर ओल्ड डाटा. मग तो जो जुना जुना जे काही वाचलेलं आहे ते त्याच्या समोर ठेवलेलं. मग कुठून तुम्हाला विचार करणार जे उद्घटित असतात ते फटकन खाऊन घेतात. जशी भाजी आली ते खाऊन घेतात. ते विचार नाही करत, की गोड आहे का तिखट आहे का काय आहे का काय? ते खातात आणि ते जर फायद्याचं असेल तर ते घेतात. म्हणजे म्हणजे जे काही तिखट असेल, व्हॉटएव्हर द टेस्ट त्यांना पचले तर ते डबल खाण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथं तसं असं आपण जवळपास कित्येक दिवसापासून दमत असं नाही फरक पडत नाही. शुअर फरक पडतो. परंतु तसा नाही पडत जसं इसवी सन पूर्व 2555 मध्ये काय तसं नाही. कारण की मी पण तर दुर्गुणांनीच माखलेलो आहे. मी पण त्याच मधला नेय किंवा पदपरम. सो इट्स इम्पॉर्टंट. पण आपण ब्लेम नाही करायला पाहिजे. म्हणजे की अ, हे असं ते तसं डाऊट नाही घ्यायला पाहिजे. ते पहिले रिमूव्ह करायला पाहिजे. कारण की डाऊट डिले द धम्म प्रॅक्टिस. ते शंका जे असतात, शंका, डाऊट घेणं, हे प्रॅक्टिसला थांबवून टाकत असतं.
मी हे नाही म्हणत की तुम्ही अंधश्रद्धेकडे जा. कारण की भगवान बुद्धांचा धम्म कधीही अंधश्रद्धेकडे नाही जात. तो श्रद्धेकडेच वळत असतो. ओके. खूप इम्पॉर्टंट राहतं हे. नाहीतर मोस्ट ऑफ द टाईम आपण त्यामध्येच गुंतलो आहोत. ओके. तर हे रिमूव्ह करायचं कधी पण. हे रिमूव्ह करसाल त्याच वेळेस प्रॅक्टिस समोर जात असते. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की योच वसंतम जीवे दुःखानी असं म्हणतो. तर एक दिवस जसं की तुम्ही त्या दिवशी पहिल्या दिवशी जॉइन करता, त्या दिवशी पहिल्या दिवशी ध्यान करता. त्या दिवशी इतका फरक नाही पडत. परंतु तुम्हाला कुठेतरी थोडीशी शांतता लावायला सुरुवात होते. थोडंसं कुठेतरी चांगलं वाटायला सुरुवात होते. तेच आहे जहाईनो. प्रज्ञावंत असतात. जे हुशार व्यक्ती असतात, जे प्रज्ञामय असतात, ते दुर्गुणांना दूर सारून संयम, शांतता आणि प्रज्ञेचा रस्ता पकडतात. तर जे अविद्येमध्ये आहे, तर ते आपल्या ईट, स्लीप, ड्रिंक, डू द मॅरेज. ओके, मी हे नाही म्हणत की लग्न केलंय म्हणून व्यक्ती अविद्येत आहे, असंही नाही. परंतु लग्न केलेला जो व्यक्ती असतो तो मॅरिड मॅरिड मॅन, मॅरिड वुमन जे असतात, ते मोस्ट ऑफ द टाईम टर्मॉइलमध्ये चाललं जातं. टर्मॉइल म्हणजे एक प्रकारचं ते पाण्यामध्ये हे येतं बघा, पाण्यामध्ये मोठा समुद्र असला की ते गोल, 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 गोल काय म्हणतात मराठीमध्ये? काय म्हणतात मराठीमध्ये? पूर्ण गोल, गोल, गोल होते आणि असं खाली जाते. सायक्लोन नाही. नॉट सायक्लोन. भवरा, येस. भवरा. पाण्यामध्ये भवरा तयार होतो. काही-काही खूप मोठे असतात. जहाजाचे जहाज डुबवून घेतात. तसंच आपली लाईफ जी असते ही भवऱ्या टाइप बनून जाते. राउंड अँड राउंड अँड राउंड अँड राउंड. ओके. काही जण ग्रुपमधले 65, 70, 75 असे त्यांना आता एक्सपिरियन्स असेलच असं नाही की नाही. ते ते स्वतः त्यांनी अनुभूती घेतलेली. तर जो वाईज असतो एक एक उदाहरण तुम्ही हे बघू शकता की भगवान बुद्धांबद्दल. भगवान बुद्धांनी तर घर सोडून दिलं होतं. फॅमिली लाईफ सोडून दिली होती. त्याचमुळे भगवान बुद्धांनी एक म्हणजे अट कशी आहे की भिक्खू आणि भिक्खूनी किंवा भिक्खू मॅरिड लाईफ म्हणजेच त्यांच्या पत्नीला त्याला सोडून द्यावं लागतं. गृहत्याग करून. पत्नीसोबत नाही राहू शकत. तसंच भिक्खूनी पतीसोबत नाही राहू शकत. त्यांनी बॅचलर करून टाकलं भिक्खू आणि भिक्खूनी. ओके. का? कारण की टर्मॉइल आहे. येस. भवऱ्या टाइप आहे. तर भगवान बुद्ध त्यांना अविद्येवर प्रवचन देतात. ओके. आणि मग हे जे 500 आहेत, हे 500चे 500 तिथं आराम करतात. ब्युटिफुल ना? की 1 Dhamma talk and 500 आराम. ओके. राइट नाऊ या पूर्ण पृथ्वीवर रेअर आहेत आराम. रेअर. तर मोजण्यासारखे नाही, रेअर आहे. बट दॅट टाइम एक प्रवचन, ऑल आराम, ऑल श्रोतागण. का? कारण की ते बी खूप चांगलं होतं. दॅट्स कथा दॅट्स उद्घाटित अन्य आणि अविभाज्य अन्य. या 2 प्रकारचे लोक होते. त्यामुळं ते लवकर कॉन्टॅक्टमध्ये येऊन बदलून टाकायचे. तर ही बघा जसं की अ, आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो आणि मग रागावल्यानंतर म्हणतो, की "तू माझ्या रागाचं कारण आहे. तुझ्यामुळं मी खूप रागावतो." धिस इज द इग्नोरन्स ना. ही आहे अविद्या आपली. आपले दुर्गुण, आपण क्रिया करत आहे, परंतु ब्लेम दुसऱ्याला लावतो. तो आपण म्हणतो ना, "मला तुझ्यामुळं राग येतो खूप. तुझ्यामुळं मला खूप चीड येते." ॲक्चुअली हे सगळं आपल्या आतमधून येते. दुसऱ्यामुळं काहीच नाही होत तर ही असते अविद्या. अविद्या खूप मोठी आहे शिकवण्यासाठी. आपल्याला पूर्ण 4 आर्य सत्य त्यामध्ये घ्यावं लागतं.
महत्वाचं आहे. तर हे 500चे 500 आरंत होते. 500चे 500 जे भिक्खू असतात ते आरंत होत जातात, जे पहिले दरोडेखोर असतात. म्हणून बघा, की एका क्षणाचा फक्त हे आहेत वाईज लोकं, म्हणजे प्रज्ञावंत. मी हे नाही म्हणत, की ते त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग थोडीच अंडरस्टँडिंग होती, की त्यांनी पण त्यांना बघितलं, त्यांचे शब्द ऐकले आणि ते मूव्ह झाले, इम्प्रेस झाले खूप आणि लगेच त्यांनी वाईट कृतीचा त्याग केला. इथं आपण हे बघा, की "सब्ब पापस्य करणं" काय? "सब्ब पापस्य करणं कुशलम्, सब्ब पापस्य करणं" की डोंट डू द इव्हिल, डू द गुड. जे वाईट करणं आहे ते सोडून द्या. चांगलं करण्याची सुरुवात करा. हीच आहे भगवान बुद्धाची शिकवण. ओके. तर तर हे म्हणजे जी शिकवण आहे ते ॲक्टिव्हेट करतात घटितांनी आणि विपश्यतांनी. म्हणजे या प्रकारचे जे लोक असतात ते क्विकली मूव्ह होतात. त्यांना वेळ नाही लागत. ते धम्म ऐकल्याबरोबर क्विकली मूव्ह होऊन जातात. तर हे क्वालिटीज असतात. त्यावेळच्या लोकांच्या त्या क्वालिटीज होत्या. इव्हन भगवान बुद्धांनी बऱ्याच वेळेस एक एक हे सांगितलंय. मीच याबद्दल मला पूर्ण माहिती नाही. भगवान बुद्ध म्हणतात, की तुम्हाला जर देवलोकामधले जर लोकं बघायचे असतील, तर ते एका शहराला म्हणतात, तिथे जा आणि तिथले लोकं बघा. शहराचं नाव नाही माहिती मला त्यावेळेच्या काळात. भगवान बुद्ध नाव घेतात त्या शहराचं आणि म्हणतात, तिथे जाऊन बघा, की कसे असतात देवलोक. ओके. तर महत्वाचं आहे, की अ, तसं तर तुम्ही सगळे खूप जवळपास 1 वर्षापासून कंटिन्यूअस प्रॅक्टिस करतात. इट्स व्हेरी पॉवरफुल, व्हेरी गुड. खूप चांगलं आहे, की तुम्ही कंटिन्यूअस प्रॅक्टिसमध्ये आहात आणि कंटिन्यूअस या म्हणीचा उपयोग रोज-रोज तुम्ही करत आहात. तुम्ही हे समजून जायचं, की एक दिवस तुम्ही या पद्धतीने जर जगत आहात, तर 100 वर्षाची बरोबरी होऊन जाते. 1 वर्ष म्हणजे किती दिवस होतात ते तुम्ही स्वतः काउंट करा. हेच होतं आजचं धम्मपद. शॉर्ट आहे, परंतु सिंपल आहे, शॉर्ट आहे, परंतु खूप पॉवरफुल आहे. म्हणून आपण एव्हरी डे जो आहे आपला तो दुर्गुणांना बळी न पडता सद्गुण आणि शांतता आणि जागरूकता आणि ध्यान आणि धम्म प्रवचन ऐकणे यामध्येच व्यतीत करायला पाहिजे. जास्तीत जास्त. ते खूप महत्वाचं आहे.